तर उद्याच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मतपेट्या नाशिकच्या अंबड इथल्या सेंट्रल वेअरहाऊस या ठिकाणी ठेवण्यात आल्यात। नाशिक आणि दिंडोरीसाठी प्रत्येकी 84 टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे, तर 10 टेबल हे पोस्टल मतदानासाठी आहेत। याचबरोबर कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे आणि याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या मतदानानंतर आता मतमोजणीची प्रक्रिया ही उद्या पार पडणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी याच ठिकाणी अंबडच्या सेंट्रल वेअर हाऊस या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी जर बघितलं तर प्रशासनाकडून आता अंतिम तयारी करण्यात आलेली आहे। पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे। जवळपास 350 अंमलदार, 200च्या वर PSI आणि जवळपास 13 API हे या ठिकाणी कार्यरत असणार आहे। त्याचबरोबर पोलीस निरीक्षक देखील असणार आहे, 4 उपायुक्त देखील असणार आहे। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये विशेषतः 6 विधानसभा मतदारसंघ येतात आणि या सगळ्या मतदानाची मतमोजणीची जी प्रक्रिया आहे या ठिकाणी पार पडणार आहे। एकूणच या प्रशासनाकडून जवळपास 1000 कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले, तर कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा अतिरिक्त जो फौजफाटा आहे तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी काल महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे, त्यांची व्यवस्था ही बाहेर करण्यात आलेली आहे। एकूणच मतमोजणीची अंतिम जी प्रक्रिया असेल ती याच ठिकाणी पार पडणार आहे। एकूणच प्रशासनाकडून आता त्याची जय्यत तयारी करण्यात येणार आहे। एकूणच जर बघितलं तर नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून आता कुठला उमेदवार विजयी होतो हे आता येणाऱ्या काळात आपल्याला काही तासातच कळणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।